नमस्कार मित्रांनो, माझं नाव शुभम पाटील आणि मी इन्स्टावरती एक पोस्ट केली होती आमच्या डेस्टिनेशन गुरु टूर्स अँड टुरिझमच्या पेजवरून की कार तुमची आणि प्लॅनिंग आमची आणि आपण निघालोय लेह लडाखसाठी. सो याच्यासाठी जी काही इन्फॉर्मेशन आहे ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळी देणार आहे. सो हा प्रवास चालू होता आपला 14 ऑगस्ट 2026ला आणि आपलं रिटर्न डिपार्चर आहे ते असणार आहे 26 ऑगस्ट 2024ला आणि आपण 29 ऑगस्टला परत पुण्यामध्ये पोहोचतोय. तर जाताना रूट कसा असणार आहे आपला, तर रूट असणार आहे आपला पुण्यावरून उज्जैन, उज्जैन नंतर दिल्ली, दिल्लीवरून पुढे गेल्यानंतर मनालीचा एक स्टे असणार आहे. मनाली नंतर पांग विलेजमध्ये एक स्टे आहे आणि पांग विलेज नंतर आपला लेहमध्ये स्टे. असं 5 दिवसांमध्ये आपल्याला लेहला पोहोचायचं आहे. पहिले 3 दिवसांचं जे काही आपलं रनिंग आहे ते ऑलमोस्ट असणार आहे 700 किलोमीटर पर डेच्या हिशोबाने. सो आपल्या गाडीमध्ये 2 ते 3 ड्रायव्हर असणं गरजेचं आहे. प्लस याच्यामध्ये आपल्याला लेह टू लेह जे आहे, तर लेह टू लेह रोजचा आपल्याला 150 ते 200 किलोमीटरचं रनिंग आहे. याच्यामध्ये आपण डे 1ला लेहला पूर्णपणे आराम करणार आहोत ॲक्लेमायझेशनसाठी. म्हणजे 19 तारखेला आपण लेहला ॲक्लेमायझेशनचा डे ठेवलाय. 20 तारखेला आपण लेहचा साईड सीइंग कव्हर करणार आहे. 21 तारखेला जे आहे ते आपण जाणार आहोत नुब्राला वाया खारदुंगला पास. 22 तारखेला आपण जाणार आहोत पँगॉंग. 23 तारखेला आपण जाणार आहोत हनले या गावाला, जिथे आपण स्टार ग्रेझिंग करणार आहोत रात्री. 24 तारखेला आपण जो वर्स्ट हायेस्ट मोटरेबल पास आहे तो उमलिंगला पास आपण अचीव करून पुन्हा एकदा हनलेला येऊन स्टे करणार आहे. त्यानंतर 25 तारखेला आपण रिटर्न येणार आहोत लेहला. 26ला मग आपलं रिटर्न डिपार्चर चालू होणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही मनाली थ्रू आमच्यासोबत येऊ शकता किंवा जर तुम्हाला दुसरा सर्किट म्हणजे जे की आपलं श्रीनगरवरून सर्किट आहे त्या सर्किटवरून तुम्हाला ते यायचं असेल रिटर्न, तर तुम्ही कारगिल, श्रीनगर, जम्मू, त्यानंतर दिल्ली, इंदोर आणि पुणे असं येऊ शकता किंवा आमच्यासोबत मनालीवरून लेहवरून डायरेक्टली मनाली, मनालीवरून दिल्ली, दिल्लीवरून इंदोर आणि इंदोरवरून पुणे असं 4 दिवसामध्ये तुम्ही आमच्यासोबत रिटर्न डिपार्चर घेऊ शकता. याच्यामध्ये कॉस्टिंग हे तुमच्या गाडीवरती डिपेंड असणार आहे की त्यामध्ये पेट्रोल किती लागते आणि तुमची गाडी ॲव्हरेज किती देते किंवा डिझेल किती लागते की तुमची गाडी सीएनजी आहे याच्यावरती सगळं बेस आहे. दिल्लीच्या पुढे सीएनजी मिळणं थोडंसं अवघड जातं, त्यामुळे शक्यतो पेट्रोलवरतीच आपल्याला पूर्ण प्रवास करावा लागणार आहे. याच्यामध्ये राहण्याची सोय जी आहे ती आपल्याकडे मनालीपासून आहे. आत्तापर्यंत आपण मनाली आणि लेहचे जेवढे काही स्टे आहेत ते सगळे आपण मॅनेज करून ठेवलेले आहेत. याच्यामध्ये पर पर्सन ₹1700 राहण्याचा खर्च आहे, ज्याच्यामध्ये आपण इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट आणि डिनर देतोय हॉटेल्समध्ये. दुपारचा जो लंचचा खर्च आहे तो टोटली तुमच्याकडे राहणार आहे. प्लस याच्यामध्ये जर तुम्हाला बाईक्स हव्या असतील तर बाईक्सची सुद्धा अरेंजमेंट आहे. क्लासिक 350 आणि हिमालयन 411 ही गाडी तुम्हाला लेहमध्ये हवी असेल तर ती सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून दिली जाईल. त्यासाठी तुम्हाला बॅकअप व्हेकल राहील. प्लस माझे 15 बायकर्स आहेत जे ऑलरेडी त्यांनी ट्रिप बुक केली आहे, जे बाय फ्लाईट येत आहेत लेहला आणि लेह टू लेह ती फ्लाईटने आल्यानंतर लेह टू लेह पूर्णपणे ट्रिप कंप्लीट करणार आहेत. तर याच्यामध्ये जर तुम्हाला बाईक्स हव्या असतील लेहमध्ये गेल्यावरती तर त्या सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. सो बेसिकली एक पकडून चाला की जर तुमच्या गाडीला 12-13चा ॲव्हरेज असेल समजा कारला, कारण की लडाखमध्ये कारला ॲव्हरेज कमी भेटतं पेट्रोलला. आणि जर आपण 6,000 किलोमीटर जर कव्हर करतोय तर ऑलमोस्ट ₹50,000 पेट्रोल गाडीला लागणार आहे. प्लस आपला जो राहायचा खर्च आहे, सकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण असं दिवसाचा ₹1,700 खर्च आहे. जर तुम्ही 10 दिवसांचाच जर खर्च पडला तर तो जवळपास ₹17,000 पर्यंत जातो. आणि बाकीचं जर तुम्ही म्हणाल तर एका गाडीमध्ये 4 लोक असतील तर पर पर्सन जवळपास 40,000 ते 45,000 किंवा जास्तीत जास्त ₹50,000 पर्यंत हे कॉस्टिंग जातं पर पर्सन. तर एका गाडीमध्ये 4 लोक असतील. याच्यामध्ये तुमचा सकाळचा नाश्ता, रात्रीचं जेवण या दोन्ही गोष्टी कव्हर होतात. प्लस दुपारचा लंच तुमचा याच्यामध्ये कव्हर होतो. प्लस याच्यामध्ये तुमच्याकडे राहायचे स्टे आहेत ते सुद्धा सगळे कव्हर होऊन जातात. पेट्रोल आणि टोल सुद्धा याच्यामध्ये कव्हर होऊन जातो. तर गाडी सीएनजी असेल तर थोडासा कॉस्टिंग कमी होईल. डिझेल असेल तरी पण कॉस्टिंग कमी होईल. तर असा टोटल प्लॅन आहे. आपण निघणार आहोत 14 ऑगस्टला, रिटर्न येणार आहोत 29 ऑगस्टला. जाताना जे काही गाडीची जबाबदारी आहे ती पूर्णपणे तुमची असणार आहे. आम्ही फक्त निघालेलो आहोत. सो आमच्यासोबत जर तुम्हाला जॉइन व्हायचंय, कारण की लोकांचा प्रॉब्लेम हा असतो की आम्हाला लडाखला जायचंय, पण एकाला दुसरा कोणी मिळत नाही जाण्यासाठी आणि जर काही इश्यू झाला, गाडीचा पंक्चर झालं, टायर फुटला, असे काहीतरी इश्यू झाले तर मदतीला कोणच नसतं. सो एकमेकांना मदत होईल आणि सगळ्यांचं नेटवर्किंग होईल, थोड्याशा ओळखी वाढतील. या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण ही कन्सेप्ट आणलेली आहे. जर तुम्हाला नुसतं यायचंय, तुम्हाला स्टे करायचे आहेत, तसं पण करू शकता. असं काही जबरदस्ती नाहीये की तुम्ही माझ्यासोबत आलात तर माझ्यासोबतच स्टे केला पाहिजे. माझ्याकडे स्टे थोडेसे तुम्हाला प्रीमियम मिळतील आणि कमी पैशांमध्ये मिळतील, कारण की माझा ऑलरेडी टायअप आहे पूर्ण लडाखमध्ये. सो या पॉईंट ऑफ व्ह्यूवरती आपण ही जी पूर्ण ट्रिप आहे ती मॅनेज केली आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर माझा व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला स्क्रीनवरती देतोय, 9175351323.
तर याच्यामध्ये तुम्हाला जर यायचं असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा. तुम्हाला डिटेल प्लॅन जो आहे तो मी तुम्हाला पाठवून देईल. आणि कॉस्टिंग तर तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की एक जवळपास ₹50,000 पर पर्सन कॉस्टिंग जातं. आणि हे परवडतं, कारण की जर फ्लाईटने जायचं म्हणाल तर आता ₹40,000 फक्त फ्लाईटचा खर्च आहे. आणि तिथलं जर पॅकेज घ्यायचं म्हटलं तर 28,000 ते 30,000 मध्ये पॅकेज जातं बाईकचं. सो आपल्याला बाय कार 100% परवडणार आहे. 100% येऊ शकता. सगळे आपले लोक आहेत. जवळपास आम्ही 10 गाड्यांचा प्लॅन करून चाललेलो आहोत. त्यातल्या आता 5 गाड्या आमच्या ऑलरेडी इन झालेल्या आहेत. अजून 5 गाड्यांसाठी जागा आहे. सो थँक यू सो मच. काही तुम्हाला जर क्वेरी असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा. इन्क्वायरीज खूप असल्यामुळे कॉल मला रिसीव्ह करता येत नाहीयेत. थँक यू सो मच.